भारतीय शास्त्रीय नृत्य. भारतातील नृत्य कधीही केवळ शरीराने केलेली हालचाल नव्हती, ती नेहमीच आध्यात्मिक अभिव्यक्ती, सांस्कृतिक सातत्य आणि धार्मिक विधींचे प्रभावी माध्यम राहिली आहे. हे नृत्य गती, लय, सूर आणि भावाभिनय यांचे समन्वय करून प्रेक्षकांपर्यंत कथा आणि भावना पोहोचवते, विशेषतः त्या भावना ज्या पुराण, तत्वज्ञान आणि भक्तिवादाशी संबंधित असतात. भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार हे भारतीय संस्कृतीतील सर्वात उच्च कलात्मक मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांची रूपरेषा ही विशिष्ट व्याकरण, परंपरा आणि गुरु परंपरेच्या माध्यमातून शास्त्रबद्ध असते. भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरा केवळ करमणूक नसून, त्या भारतीय समाजातील धार्मिक आणि तात्विक चौकटीत खोलवर रुजलेल्या आहेत. त्या अशा सांस्कृतिक कृतींचे सातत्य दर्शवतात ज्या किमान 2000 वर्षांपूर्वीपासून चालत आलेल्या आहेत, आणि याचे पुरावे आपल्याला प्राचीन ग्रंथांमधून जसे की नाट्यशास्त्र, तसेच मंदिरांतील आणि गुंफांतील नृत्यशिल्पांमधून मिळतात. नाट्यशास्त्र आणि अभिनय दर्पण. नाट्यशास्त्र, ज्याचे श्रेय महर्षी भरत यांना दिले जाते, हे संपूर्ण जगातील सर्वात प्राचीन आणि व्यापक प्रदर्शनकला विषयक ग्रंथ मानले जाते. या ग्रंथात नृत्य म्हणजे शुद्ध नृत्य, नृत्य म्हणजे भावप्रधान नृत्य, आणि नाट्य अर्थात नाट्यमय नृत्य यांची सैद्धांतिक मांडणी केली आहे. नाट्यशास्त्रानुसार नृत्य ही अशी कला आहे जी भाव म्हणजे भावना, राग म्हणजे संगीत, ताल म्हणजे लय, आणि नाट्य अर्थात कथानक यांचे एकत्रित स्वरूप असते. या नृत्याचा हेतू असा आहे की प्रेक्षकांच्या अंतःकरणात रस उत्पन्न व्हावा, आणि हे रस विविध प्रकारचे असू शकतात. उदाहरण अर्थ शृंगार रस अर्थात प्रेम, वीर रस म्हणजे शौर्य, करुण अर्थात दुःख, शांत म्हणजे शांती, इत्यादी. अभिनय दर्पण हा ग्रंथ नंदिकेश्वर यांनी लिहिला असून, यात अभिनय या संकल्पनेचे सविस्तर विवेचन केले आहे. अभिनयाचे 4 प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. आंगिक अभिनय, यामध्ये शरीराच्या हालचाली, हस्तमुद्रा, नेत्राभिनय यांचे संयोग असते. वाचिक अभिनय, यामध्ये वाणी, पदे, गीत किंवा संवादाच्या माध्यमातून केलेली अभिव्यक्ती असते. आहार्य अभिनय, यामध्ये पोशाख, अलंकार, रंगभूषा आणि नेपथ्य यांचा उपयोग असते. सात्विक अभिनय, यामध्ये अंतर्मनातील भावना, रसा, भावनांचे संयोजन असते. हे दोन्ही ग्रंथ, नाट्यशास्त्र आणि अभिनय दर्पण, आजच्या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींसाठी धार्मिक, सैद्धांतिक आणि शास्त्रीय आधार म्हणून कार्य करतात. शास्त्रीय नृत्यांची वैशिष्ट्ये. भारताच्या सांस्कृतिक परंपरेत विविध लोकनृत्ये आणि आदिवासी नृत्यांचे महत्त्व आहे, परंतु शास्त्रीय नृत्य प्रकार विशिष्ट पद्धतींनी खऱ्या अर्थाने शास्त्रबद्ध असतात. यांना खालील वैशिष्ट्यांद्वारे ओळखता येते. संहिताबद्धता. प्रत्येक शास्त्रीय नृत्य हे नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण यांसारख्या प्राचीन ग्रंथांवर आधारित असते आणि सतत परंपरेतून विकसित झालेले असते. यातील हालचाली, मुद्राभिनय, गीतांचे विषय इत्यादी सर्व ठराविक नियमांनुसारच असतात. गुरु शिष्य परंपरा. या नृत्यशैलीचे शिक्षण गुरुजनांकडून त्यांच्या शिष्यांना वैयक्तिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिले जाते, जे शतकानुशतक चालत आलेले आहे. यामुळे प्रत्येक शैलीचा खास घराणा किंवा शैलीभेद जतन होतो. आध्यात्मिक अधिष्ठान. बहुतेक शास्त्रीय नृत्यांचे मूळ हे मंदिर, पूजाविधी आणि भक्ती परंपरेत आहे. विशेषतः शैव व वैष्णव परंपरेशी संबंधित अनेक नृत्य प्रकार हे उपासनेचा एक भाग म्हणून विकसित झाले. संरचित प्रस्तुतीक्रम. प्रत्येक नृत्य प्रकारात एक ठराविक सादरीकरण अनुक्रम असतो, ज्यात ताल, भावाभिनय आणि कथानकाचा संतुलित समावेश असतो. भाषा व साहित्य. या नृत्य प्रकारातील पद्ये, गीत संस्कृत व प्रादेशिक भक्ती परंपरेतील साहित्यावर आधारित असतात. त्यामुळे नृत्य हे कथाकथनाचे माध्यम बनते.